नमस्कार नमस्कार नमस्कार। आज वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभ या कार्यक्रमाच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित असणारे नगर शहरातील प्रतिथयश डॉक्टर श्री राहुल अग्रवाल आणि डॉक्टर सौ दीपी अग्रवाल या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे या संस्थेचे अध्यक्ष, सर्व पदाधिकारी, या महाविद्यालयाचे प्राचार्य, सर्व शिक्षक, विद्यार्थी, पालक, बंधू आणि भगिनींनो, मी असं खास तुम्हाला काही वेगळं मार्गदर्शन करायला आलेलं नाही आहे। तुम्ही हे असं वागा, असं वागू नका, असं करा, असं करू नका, हे सांगण्यासाठी सुद्धा मी इथं आलेलो नाही आहे। मला काही मोजक्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करायच्या। आज तुम्ही शालेय जीवनामध्ये आहात, महाविद्यालयीन आयुष्यामध्ये आहात, आणि हेच दिवस आहेत उंच भरारी घेण्याचे, आणि हेच दिवस आहेत पाय घसरण्याचे। या वयामध्ये पाय घसरू द्यायचे की या वयामध्ये उंच भरारी घ्यायची, मला वाटतं याचा विचार ॲज अ स्टुडंट म्हणून या आयुष्यामध्ये आपण केला पाहिजे। आज तुम्ही डॉक्टरांचं भाषण ऐकलं, डॉक्टर मॅडम इथे बोलल्या, आता काही जणांना वाटेल आपण पण डॉक्टर झालं पाहिजे। कुणी एखादा प्रतिथयश इंजिनियर बघितला, आपल्याला वाटतं आपण इंजिनियर झालं पाहिजे, पण मला वाटतं आपण सगळेजण एकमेकांपेक्षा वेगळे आहोत। प्रत्येकाच्या स्ट्रेंथ वेगळ्या आहेत, प्रत्येकाचे वीकनेस वेगळे आहेत, आजूबाजूला असणाऱ्या संधी वेगवेगळ्या आहेत। आपण आपल्या स्ट्रेंथ ओळखाव्यात, वीकनेस ओळखावेत, आजूबाजूच्या संधी हेराव्यात, आणि नेमकं काय करायचं याचं एक प्लॅनिंग आपल्याकडे असावं। कुणीतरी म्हटलंय डॉक्टर व्हा म्हणून मला व्हायचंय, कुणीतरी म्हटलं इंजिनियर व्हा म्हणून मला व्हायचंय। बघा, ट्रेंड बदलत आहेत। एक काळ होता डीएडचा, डीएडला जर नंबर लागला आणि दोघं नवरा बायको जर शिक्षक म्हणून रुजू झाले, परत त्यांनी मागं वळून बघायचंच नाही, इतकी क्रेज होती डीएडची। आता डीएड कॉलेजेसची अवस्था काय? आता बहुतांशी डीएड कॉलेजेस बंद होण्याची वेळ आली। त्यानंतरचा बूम होता इंजिनिअरिंगचा। गावात एखादाच इंजिनियर असायचा। गावात जर पाहुणे आले आणि पाहुण्यांनी जर विचारलं ना इंजिनियर साहेब कुठं राहतात, सगळं गाव त्या पाहुण्याला इंजिनियरच्या घरी नेऊन सोडत होतं। आता तुम्ही गावात जाऊन विचारा इंजिनियर साहेब कुठं राहतात, ते म्हणते नाव सांग, प्रत्येक घरात 4 आहेत। आणि आता आफ्टर कोविड मेडिकलचा बूम आहे। प्रत्येक आईबापाला वाटतंय पोरगं मेडिकललाच गेलं पाहिजे। बरं, नाही भारतात नंबर लागला तर म्हणते रशियात जाऊ द्या, पण त्यानं काही करून मेडिकललाच गेलं पाहिजे। इथं जे काही पालक आहेत सगळे, मला आता अध्यक्ष साहेब सांगत होते, आमच्याकडे असणारे विद्यार्थी हे सगळे सामान्य कुटुंबातले विद्यार्थी आहेत। सगळ्यांची परिस्थिती जेमतेम आहे, आणि म्हणून माझी पालकांना पण विनंती आहे, काही गोष्टी पोरांवर लादण्यापेक्षा त्यांच्यातल्या स्ट्रेंथ वीकनेस ओळखून त्यांना संधी देता येईल का, हा विचार आपण करायला हवा। पोरांनो, आमच्याकडे एक सर्कस चालते पुण्यात, आणि त्या सर्कसमध्ये रोज वाघ सिंहाचे प्रयोग चालतात। आणि एक लहान मुलगा कुत्र्याचं पिल्लू घेऊन आलं सर्कसमध्ये, आणि त्या सर्कसच्या मॅनेजरला म्हटला उद्या पहिला प्रयोग या पिल्लाचा झाला पाहिजे। सर्कसचा मॅनेजर म्हटला लोक वाघ सिंह बघायला येतात, हे पिल्लू कोण बघल? नाही, म्हटला हे पिल्लू विशेष पिल्लू आहे। म्हटले काय विशेष आहे? म्हणे ते सुंदर पियानो वाजवतं। सर्कसचा मॅनेजर म्हटला पियानो वाजवतं? त्या पोरानं बॅगमधनं पियानो काढला, पियानो असा त्या पिल्लाच्या समोर ठेवला, ते पिल्लू सुंदर पियानो वाजवायला लागलं। मॅनेजर म्हटला उद्या पहिला प्रयोग या पिल्लाचा होणार। दोघांमध्ये गप्पा सुरूच होत्या, तेवढ्यात एक मोठं कुत्रं तिथे आलं। पिल्लाला असं दातात उचललं, रागात अशी पियानोवरती लात मारली, आणि जोरात त्या पिल्लाला घेऊन हॉलच्या बाहेर निघून गेलं।
सर्कसच्या मॅनेजरनं विचारलं, हे कोण आहे आणि एवढा राग का? त्यानं सांगितलं, ये इसकी माँ है और इसे डॉक्टर बनाना चाहती है. आपल्याकडे नियम आहे का? ज्याला डॉक्टर व्हायचंय त्यानं पियानो वाजवायचा नाही, ज्याला पियानो वाजवता येतो त्यानं डॉक्टर व्हायचं नाही. काल अरे 18 वर्षाचा एक मुलगा बुद्धिबळाच्या क्षेत्रामध्ये जगात त्यानं स्वतःचं नाव कमवलं. आणि आपण ते रील्स जर बघितले असतील, त्याच्या वडिलांना जेव्हा कळालं की अरे हा जगज्जेता झालाय, काय त्या वडिलांच्या डोळ्यातली भावना होती. पोरांनो, उद्या तुमच्यापैकी जर कोण कलेक्टर झालं ना, लाल दिव्याच्या गाडीत बसून याल इथे. प्राचार्य सर तुम्हाला फोन करतील, सर तुम्ही आमच्या कॉलेजचे विद्यार्थी आहात, जरा पारितोषिक वितरणाला याल का? पोरींनो, उद्या जर तुमच्यापैकी कोण IPS झालं, तुमच्या गाडीचं दार उघडायला पण शिपाई असेल. आणि अशी बाहेर तुमच्या ऑफिसच्या बाहेर पाटी लागलेली असेल, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर. काय शाळेतनं फोन आल्यावर याल की नाही कार्यक्रमाला? याल ना? आणि मी जर काही काम घेऊन आलो तर करताल का? पण याच्यासाठी तुम्हाला करायचंय काय? इकडचा डोंगर उचलून तिकडे ठेवायचा आहे. पुढची जी 5-10 वर्ष आहेत ना पोरांनो, थोडंसं गांभीर्यानं तुम्ही तुमच्या आयुष्याकडे बघा. आपली परिस्थिती सामान्य असेल, गरिबीत जन्माला आलो, आपली चूक आहे का? आपल्या हातात आहे का कोणत्या कुटुंबात जन्माला यायचं, कोणत्या जाती धर्मात जन्माला यायचं, कोणत्या गावात कोणत्या जिल्ह्यात जन्माला यायचं? गरिबीत जन्माला आलो, आपली चूक नाही. पण आपण जर गरिबीत मेलो तर ती मात्र आपली चूक आहे. गरिबीत मरायचं. आणि कुणी जर तुम्हाला सांगत असेल ना, ते श्रीमंताला कुठं झोप आहे का, आणि पैशात कुठं सुख आहे का, आणि पैशाला कोण कोंबडी तर खाते का, त्याला म्हणायचे तुझ्याकडेच ठेव. हे असं सांगून तरुण पोरांना अकार्यक्षम बनवण्याचा धंदा कुणीही करू नये. या वयापासून पोरांना सांगा, 4 पैसे कमवण्याची ताकद ठेव. आयुष्यातले बहुतांशी समस्या ह्या पैशानं सुटतात. चांगले मजबूत पैसे कमव. फक्त एक वाक्य आयुष्यभर लक्षात ठेवा, जोडून या धन उत्तम व्यवहारे. पैसे कमवायचे पण आपला व्यवहार उत्तम असला पाहिजे. माझे वडील तर सांगतात, वाईट मार्गाने मिळवलेलं धन म्हणजे प्रेतावरची फुलं आहेत. हसूही देत नाहीत आणि रडूही देत नाहीत. चांगल्या मार्गाने मजबूत पैसे कमवायचे आणि योग्य ठिकाणी खर्च सुद्धा करायचे. साहेब, काहींना फक्त कमवायचं कळतंय. क्रेडिटेडचा मेसेज आला ना त्यांना फार आनंद होतो, पण डेबिटेडचा मेसेज आला का त्यांना करमत. घेतलेला श्वास सुद्धा सोडावा लागतो. घेतलेल्या सगळ्या गोष्टी इथे सोडून जायच्यात. आपल्याकडे 2च ऑप्शन आहेत. एक, जाताना कमवलेलं सगळं ठेवून जा, नाहीतर तुकोबारायांसारखं वाटून जा. घेऊन जायची सुविधा आहे का? आणि समजा आपल्याला जाताना जर काही घेऊन जायची सुविधा असती, आपण सुईनं गेलो असतो का? आपण आपलं तर नेलंच असतं, पण जाता जाता ह्याचं त्याचं आणखी कुणाचं काही घेऊन जाता येईल का, याची तरबीज माणसानं केली असती. आयुष्य खूप सुंदर आहे मुलांनो. जग बदलतंय, त्या बदलत्या जगानुसार बदला. आणि तुमच्यामध्ये प्रचंड एनर्जी आहे. एनर्जी कॉन्झर्वेशनचा नियम आहे. एनर्जी नव्यानं क्रिएट होते का? क्रिएट होते का? डिस्ट्रॉय होते का? ती क्रिएट पण होत नाही आणि डिस्ट्रॉय पण होत नाही. एनर्जी फक्त एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये. आता एखादा फॅन फिरतोय, फॅन फिरताना काय होतं? पोटेन्शियल एनर्जीचं रूपांतर कायनेटिक एनर्जी मध्ये होतं. तशी तुमच्यामध्ये कमालीची एनर्जी आहे. एखादा पोरगा बेंचवर उड्या मारतोय, हां, त्याचा आता उड्या मारणं बंद करायचं. काय कराल? हातपाय बांधून त्याचं उड्या मारणं बंद करता येईल का? ती एनर्जी फक्त डायव्हर्ट करावं लागेल. त्याला सांगावं लागेल, उड्याच मारायच्यात ना, बेंचवर नाही. चल बरं जरा स्टेजवर गॅदरिंगच्या दिवशी तालासुरात उड्या मार. कदाचित लोक म्हणतील तू नाचतोय. एखादा जोर जोरात ओरडतोय, त्याचं ओरडणं बंद करायचं. तोंडात बोळा घालून त्याचं ओरडणं बंद करता येईल का? त्याला सांगावं लागेल, ओरडायचंय ना, हां मी सूर लावते जरा सुरात. लोक म्हणतील तू गातोय. एखादा शिव्या देतोय, त्याचं शिव्या देणं तुम्ही कसं बंद करणार आहात? छडी घेऊन नाही बंद करतायचं. त्याला सांगावं लागेल, द्यायच्यात ना, अशा नाही, इथे नाही. भारतात अजून अशी ठिकाणं आहे जिथे द्याव्या लागतील. आपण ठरवूयात ना कुठे, कधी, कशा पद्धतीनं. या लेकरांमध्ये असणाऱ्या एनर्जीला कोणत्या दिशेनं घेऊन जायचं हे सर्वस्वी मला वाटतं 1 ते विद्यार्थी, 2 त्यांचे शिक्षक आणि पालक, या सगळ्यांच्या हातात आहे. आणि इथं शिक्षकांची सुद्धा भूमिका खूप महत्त्वाची आहे.
माझी इथे ज्या शिक्षिका बसलेल्या आहेत, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा. दूधवाला जेव्हा तुमच्याकडं मॅडम दूध द्यायला येतो, तुमचं लक्ष कशाकडे असतं? दुधाच्या मापाकडे असतं, बरोबर? ते पण तुमचं लक्ष पहिल्या मापाकडे नसतं, त्याच्यानंतर ते एक वरतून धार टाकतं स्वतःच्या खुशीनं. आपलं लक्ष त्या दुसऱ्या धारेकडे असतं, त्यानं ती दुसरी धार होती. पहिली तर त्याच्या बापाला द्यावं लागेल, पण वरतून स्वखुशीनं त्यानं ती दुसरी धार ओतली का, त्याच्याकडे आपलं लक्ष असतं. बघा, तुम्हाला सिलेबस कंप्लीट करावं लागेल, पोरांच्या परीक्षा घ्याव्या लागतील, संस्थेच्या परिपत्रकानुसार काम करावं लागेल, शासनाच्या आदेशानुसार जी जबाबदारी देईल ते इच्छा असो नसो तुम्हाला करावी लागते. पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन गोरगरिबाची ही पोरं ज्या शाळेत शिकतायत, यांच्यासाठी तुम्ही काही वेगळी धार ओतता का? सिलेबसच्या पलीकडे जाऊन, आपल्या कर्तव्याच्या पलीकडे जाऊन यांच्या जडणघडणीसाठी तुम्ही काही वेगळी भूमिका घेता का? मला वाटतं याच्याकडे समाजाचं लक्ष असतं. आणि म्हणून माझी सगळ्या शिक्षकांना विनंती आहे, गोरगरिबाची पोरं शिकली पाहिजेत. लक्षात घ्या, ही पोरं जर शिक्षका इतकं पवित्र क्षेत्र कोणतं आहे मला सांगा? अहो, यातला कोणताही पोरगा अधिकारी होऊ द्या. मॅडम, तुम्ही जर भाजी मंडईत जर कुठं दिसलात ना, ते पटकन गाडी थांबून पायाला हात लावताय, मॅडम तुम्ही मला शिकवायला होतात. आणि कुणाच्या नशिबात आहे मला सांगा? हे फक्त आणि फक्त शिक्षकाच्या नशिबात आहे हे सगळं. तुम्ही म्हणाल आता पोरं बदलली आहेत, पहिल्यासारखा रिस्पेक्ट राहायला नाही. मला खात्री आहे आजही पोरं चांगली आहेत. तुम्ही सगळे बसून घ्या, एकही बोलणार नाही, बरोबर की नाही? शिक्षकांनी उभंच राहिलं पाहिजे का तुमच्या शेजारी? याच्यापेक्षा काय आपल्याकडनं? तुम्ही शांत बसावं म्हणून जर शिक्षकांना उभं राहावं लागत असेल तर पोरांनो, आपलं किती दुर्दैव आहे. शिक्षकांनी असं दिमाखात बसलं पाहिजे खुर्चीवरती, आणि तरीही तुम्ही चुळबुळ न करणं हा विद्यार्थी म्हणून आपला विजय. तुम्ही बसणार का शांत पुढचा अर्धा तास? बघू हा, मुलं शांत बसतायत का मुली? मग सरांनी तुम्हीच खाली बसलं तरी चालेल. बरं नाही दिसत की नाही? बसा मॅडम तुम्ही सगळेजण खाली. बघू आता मुलं शांत बसतायत का मुली शांत बसतायत. आणि माझी खात्री आहे, ते बघा तिकडं 2-4 जण बोलतायतच, एक तरी मुलगी बोलतीये का? याच्यामुळे तुमची लग्न होत नाहीत. मुलीच्या आईवडिलाला टेन्शन नाही सर, एवढं हल्ली मुलाच्या आईवडिलाला टेन्शन आहे. प्रत्येक गावात 30 ते 35 वयोगटातली किमान 5-50 पोरं बिन लग्नाची आहेत. तुम्हाला राग आला का मुलींचं कौतुक केल्यावर? हो रे, राग आला का? राग यायचं काय कारण आहे? त्या किती हुशार असल्या तरी शेवटी तुम्हालाच मिळणार आहेत. फक्त आतापर्यंत चॉईस तुमच्याकडे होता, इथून पुढे चॉईस यांच्याकडे असणार आहे. या 5-6 जणी कुठेतरी सेटल होतील, सुट्टीला कधीतरी नगरला येतील, एकमेकीला फोन करतील, चल जरा पुण्याला जाऊन येऊ. मग ती मैत्रीण विचारेल, बाई काय आहे पुण्याला? ते मुलाचे वडील 2-3 महिने झाले फोन करतात, मुलगा बघून जा, मुलगा बघून जा. हा 5-6 जणी अशी गाडी घेऊन मुलगा बघायला निघणार. आपला भाऊ कुठेतरी दारात रांगोळी काढत असणार, आपण आरशाच्या पुढे इनबिन करून उभं राहायचं. त्या येणार असं सोफ्यावर पायावर पाय टाकून बसणार, आपण चहान पोहे घेऊन जायचे. ती असं डोळ्यात डोळे घालून विचारणार, का रे स्वयंपाक जमतो का? पोरींनी जर होकार दिला तर लग्न ठरतील, अशी इथून पुढची परिस्थिती आहे. आमच्याकडे तर साहेब 35 वय झाले, एकच लग्न जमेना. त्याच्या मित्रानं सांगितलं, म्हटलं तू टेन्शन नको घेऊ, मुलीकडचे बघायला आले ना पगार वाढवून सांगायचा म्हटलं. मुलीच्या वडिलांनी विचारलं पगार किती? बरं यांना अंदाज घेऊन सांगायचं ना. हे म्हणताय 1.5 लाख. मुलीचे वडील म्हणले तुझ्याकडे बघून तर वाटत नाही 1.5 लाख असेल. हे म्हणते नाही, तसा फिक्स 1.5 लाख आहे, कटिंग करून 8,000 हातात देतो म्हटलं. तुम्ही किती दिवस फसवणार? अरे लात मारील तिथून पाणी काढेल अशी ताकद पोरांना तुमच्यात असली पाहिजे. उद्योगात या, व्यवसायात या, व्यापारात या. भारत ही जगातली सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे. बरं, सगळ्या जगाला कळालंय भारत ही मोठी बाजारपेठ आहे आणि आपण तिला युटिलाइज केलं पाहिजे. चायनाला कळतंय भारतात आणून काय विकायचं. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत भारतीयांना जे जे लागतं त्या सगळ्या गोष्टीचं प्रोडक्शन हल्ली चायना करते. जपानला कळतंय भारतात आणून कोणतं इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स विकायचे. अमेरिकेला कळतंय भारताला काय प्रोव्हाइड करायचं. इस्रायल सारखा एवढासा देश आहे हो, पण शेतीच्या क्षेत्रात कुठल्या कुठे निघून गेला. आणि काय कारण आहे? ही माणसं बदलत राहिली, नवनवीन टेक्नॉलॉजी स्वीकारत राहिली, जाहिरातीच्या नवनवीन प्रणाली स्वीकारल्या. जग हे एक मोठी बाजारपेठ आहे असं समजून या मानसिकतेतून या लोकांनी काम केलं.
पण आमच्या डोक्यात एकच आहे, नोकरी लागली पाहिजे. ह्याच्या पाया पड, त्याची चिठ्ठी आण, मार्केट कमिटीत तर लागलं पाहिजे, बँकेत तर चिटकलं पाहिजे, पतसंस्थेवर तर लागलं पाहिजे. या मानसिकतेतून आम्ही कधी बाहेर येणार आहोत? तुमच्यापैकी 10-5 पोरांना वाटलं पाहिजे, चला आम्ही एकत्र येऊ, पर्यटनाची एखादी संस्था सुरू करू, जगातली लोक नगरला आली पाहिजेत, कधीतरी भुईकोट किल्ल्याला गेली पाहिजेत, फर्याबागला गेली पाहिजेत, मेहरबाबाला गेली पाहिजेत, इथं येऊन 4 दिवस राहिली पाहिजेत, शिर्डी शिंगणापूर करून पुन्हा त्यांनी नगरला मुक्कामी आलं पाहिजे. काही मानसिकता आमची विकसित होत नाही. तुम्ही विना पाटील नाव ऐकलंय का मुलींनो? केसरी टूर्स नाव ऐकलंय? 750-850 कोटी रुपये उलाढालाय. आणि काय व्यवसाय? लोकांना फिरायला घेऊन जाणं. का आम्ही हे बदल करायचे नाही? मी जेजुरीला गेलो होतो, 4-5 मुलं मुली तिथं आले होते आणि ते जेजुरी गडाचे फोटो काढत होते. मी त्यातल्या एकाला विचारलं, काय करता रे फोटो काढून? पोरगा मला म्हटला, दादा किती दिवस बॅनर लावायचे, चलो दुबई, चलो सिंगापूर. म्हटलं मग? म्हटलं मी दुबईत बॅनर लावणार आहे, चलो जेजुरी. दुबईतली लोक जेजुरीत आणतो का नाही बघा म्हटलं. आणि म्हटलं आणून करणार काय? काय नाही म्हणला, खालून वर गडाव त्यांना पाय घेऊन जाणार आणि एकदा का ते घामाघूम झाले मग त्यांना लेक्चर देणार किती कॅलरीज बर्न झाल्या. आणि रात्री म्हणला 2-2 हजार रुपये तिकीट काढून त्यांना जागरण गोंधळ ऐकायला लावतो का नाही बघा म्हटलं. असं वाजून बाजारात तुम्हाला खणखणीत नाणं विकता आलं पाहिजे. म्हणून विक्रीची कौशल्य आत्मसात करा. अरे ज्यानं कुणी 20 रुपये लिटरनं पाणी विकायला सुरू केलं असेल बाटलीत, लोकांनी वेड्यात काढलं असेल की अरे पाणी कुठे विकायची गोष्ट आहे का? दूध आमचं 20 रुपये लिटरनं जायना, तुम्ही पाणी विकायला लागलाय. पण आज तुम्ही कोणत्याही कार्यक्रमात जा, पाण्याची बॉटल आहे, सवय लागली लोकांना. पूर्वी तांब्या असायचा, फुलपात्र असायचं, आता तांब्या फुलपात्र राहिलं नाही. आणि ठेवलं तर कोण पितंय? कुठून आणलंय कुणाच ठाऊ. तांब्या फुलपात्र मला वाटतं फार तर हल्ली सुपारी आणि साखरपुड्यात अजून असेल आणि काही दिवसानं तिथं पण दिसणार नाही. गुरुजी सांगणार, मुलाचे मामा बाटली घेऊन या. काळ बदलतोय. हा कॅमेरा कोणत्या कंपनीचा आहे दादा? पाणी कोणत्या? आता कॉडॅक आहे का बाजारात? आता कॉडॅक दिसत. आणि एक काळ काय होता? फक्त कॉडॅक. कॉडॅकचा इतका जमाना होता, ही जी पिढी आहे ना, यांचे सगळ्यांचे लग्नाचे अल्बम चेक करा, 100% कॉडॅक. आणि त्यात रोल असायचा, 36च फोटो निघायचे. आणि म्हणजे नेमका नवरा नवरी हार घालायला आणि फोटोग्राफरचा रोल संपायला 6-6 महिने अल्बम मिळत नव्हते. नवरदेवाने जर विचारलं त्या अल्बमचं काय झालं, फोटोग्राफर म्हणणार फोटो धुवायला दिलेत. कोणत्या नदीवर जात होतं कुणास ठाऊक. आता कॉडॅक बाजारात. आमच्या पिढीनं, शेखर कॉलेजला असताना पहिला फोन जर कोणत्या कंपनीचा घेतला होता? नोकिया. आता नोकिया आहे का? का नाहीये? अँड्रॉइड टेक्नॉलॉजी नोकियानं स्वीकारली नाही म्हणून नोकिया बाजारात नाही. तुम्ही नवीन तंत्रज्ञान जर स्वीकारलं नाही तर तुम्ही टिकू शकणार नाही. मला आठवतंय 4 वाजता मराठी पिक्चर लागायचा टीव्हीला, धूमधडाका, थरथराट, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ आणि मध्येच एक जाहिरात लागायची. आता तुम्हाला ती आठवत नसेल पण तुमच्या सगळ्या शिक्षकांची जाहिरात पाठ असणार. लाईफ बॉय है जहा, मागून आवाज आला, तंदुरुस्ती है वहा. आणि लाईफ बॉयच्या जाहिरातीमध्ये फुटबॉल खेळणारी पोरं दाखवली होती. भारतामध्ये कधीच फुटबॉलची क्रेज नव्हती, पण लाईफ बॉयला विचारायचं कोणी? मोनोपोली होती त्यांची बाजारात. पण त्यानंतर लक्स मार्केटमध्ये आला आणि आता लक्सची जाहिरात कोण करत होतं? त्यावेळेस जरा राजा हिंदुस्तानी पिक्चर आलेला, करिश्मा कपूर एकदम फॉर्ममध्ये होती. लक्सनं करिश्मा कपूरला ब्रँड अँबॅसेडर केलं. आता लक्सनं करिश्मा कपूरला ब्रँड अँबॅसेडर केल्यावर फुटबॉल खेळणाऱ्या पोरांकडे कोण बघताय का? लक्सनं आपलं मार्केट तयार केलं. आता लाईफ बॉयला कळलं आपल्याला जर टिकायचं असेल तर आपल्याला बदलावं लागेल. त्यांनी लाईफ बॉय गोल्ड नावाचा गुळगुळीत साबण बाजारात आणला आणि त्याची जाहिरात कोण करत होतं? आता फुटबॉल खेळणारी पोरं नाहीत, लाईफ बॉय गोल्डची जाहिरात करत होता कॉलेजचा एक तरुण मुलगा आणि मुलगी.
मुलगी गाडीवरनं उतरते, रागात घरी निघून जाते. मुलगा विचारतो काय झालं, मुलगी सांगते पसीने की बदबू से परेशान. पोरगा घरी जातो, लाईफ बॉय गोल्ड आंघोळ करून येतो. या लोकांना कळलं आपण बदललं पाहिजे. कोविडमध्ये डॉक्टर साहेब एक तरी साबण अशी जाहिरात करत होता का आमचा साबण सुगंधी आहे? कोणता साबण अशी जाहिरात करत होता का हा साबण लावल्यावर तुम्ही गोरे व्हाल? कोविडमध्ये कुणाला गोरं व्हायचं पडलं होतं? इथं प्रत्येक साबण एकच जाहिरात करत होता, 99.9% कीटाणू से मुक्ती. कोविडमध्ये संतूर मम्मी बिम्मी सगळं बंद, फक्त कीटाणू आणि मुक्ती. आणि साहेब मला मोती साबणाचं गणित अजून समजलेलं नाही. मोती वर्षभर कुठं असतंय काय माहित, ते दिवाळीलाच येतंय. वर्षभर झोपतंय, दिवाळीला म्हणतंय उठा उठा. मोती साबणानं आंघोळ करायची त्यानं ठरवून घेतलंय. वर्षभर कोणाला काय करायचे ते करू दे, आपलं मार्केट दिवाळीला. तुम्हाला मार्केट कळलं पाहिजे, तुम्हाला बाजारातली व्यवस्था कळली पाहिजे, मार्केटिंगच्या नवनवीन प्रणाली तुम्ही विकसित केल्या पाहिजेत, नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात केलं पाहिजे. पण आपलं झालंय काय माहितीये का, आम्ही सगळेच जबाबदार आहोत. आम्ही हंटर घेऊन पोरांच्या मागे लागलोय. एवढेच मार्क पडले पाहिजेत, 89% मार्क पडले तरी आई बापाला टेन्शन आहे. मी म्हटलं एवढं टेन्शन का? नाही म्हणले पोराला 90 पडले नाहीत. म्हटलं तुम्हाला दोघांना 10वीत किती होते? आईच्या आणि बापाच्या मार्काची बेरीज केली तरी 90 होत नव्हती. आणि त्यांना 90 मिळाले नाही, मुलाला याचं टेन्शन होतं. मार्क जरूर मिळवा, मार्क मिळू नका या मताचा मी नाही, पण केवळ आणि केवळ तुमच्या गुणपत्रिकेला आली गुणांची सूज म्हणजे तुमची गुणवत्ता नाही. ठराविक एखादी एक्झाम डोळ्यासमोर ठेवायची, नीट क्रॅक करायची, CET क्रॅक करायची, अमुक एखाद्या कॉलेजला आपण कधी 7-8 डोळे उघडे ठेवून समाजाकडे बघणार आहोत? पोरांनो, तुम्हाला समाजातले प्रश्न कळले पाहिजेत, समस्या कळल्या पाहिजेत, माणसं कळाली पाहिजेत, निसर्ग समजला पाहिजे, समाज कळाला पाहिजे, अर्थकारण समजलं पाहिजे. मी आता चेंबूरला डॉक्टर होमी भाभा इन्स्टिट्यूट आहे, तिथे व्याख्यानाला गेलो होतो 6 महिन्यापूर्वी. सगळे सायंटिस्ट होते आणि तिथली एक एक्झाम असते आणि ती क्रॅक करून मग तिथे ॲडमिशन तुम्हाला मिळतं. गेट थ्रू पण तिथे जात आहेत. साहेब तिथं जे स्टुडंट होते, मला बोटावर मोजणे इतकी पोरं सुद्धा महाराष्ट्रातली मिळाली नाहीत. बहुतांशी मुलं ही पश्चिम बंगाल वगैरे त्या भागातून, त्यांना वाटतंय की आपण सायंटिस्ट व्हावं. आम्ही आमच्या पोरांच्या मनावर डॉक्टर इंजिनियरच्या पलीकडे जाऊन सांगायलाच तयार नाही आहोत. का वाटत नाही आपल्याला आपण सायंटिस्ट व्हावं? का वाटत नाही उद्योगात यावं? BSc ॲग्री जरी केलं तर पोराला वाटतंय स्पर्धा परीक्षा देऊ आणि अधिकारी होऊ. अधिकारी झाला त्यात काही चूक नाही, चांगली पोरं प्रशासनात आली पाहिजेत, पण BSc ॲग्री झालेल्या 10-5 पोरांना तर वाटलं पाहिजे शेतीत मी काहीतरी बदल करेल. साहेब मी आज कृषी परिषदेचा संचालक म्हणून काम बघतो. 50-60 वर्ष गेली आपल्याला हे कळायला की पाणी हे पाटाला द्यायचं नसतं, पिकाला द्यायचं असतं. आपण 50-60 वर्ष पाटालाच पाणी देत होतो. अरे पाणी पिकाला द्यायचं असतं, मग ड्रीप इरिगेशन वगैरे सिस्टीम पुढे आल्या. आता आम्ही नवीन टेक्नॉलॉजी विकसित केली. शेतकऱ्यानं खांद्यावरती पंप टाकून फवारा नाही मारायचा, त्यांना असं बांधावर बसायचा हातात रिमोट घेऊन आणि ड्रोननी फवारणी करायची. आणि आता नुसती फवारणीच नाही, काही दिवसांनी कांद्याची गोणी सुद्धा ड्रोनला बांधायची, बांधावून थेट भुसाऱ्यात. बदललं पाहिजे आपण, का बदलायचं नाही? आणि हे बदल जर आपण स्वीकारले नाही आणि आपल्या शिक्षणाचा उपयोग समाजातल्या बदलांसाठी जर आपण केला नाही तर काय करायचं? काय आपल्या शिक्षणाचा अर्थ आहे? सायन्स झालेली पोरं अशी ट्रिप बीपला कुठेतरी जातात, शेंगा बिंगा टरपलं ते सगळं खाल्लेलं प्लॅस्टिकच्या पिशवीत बांधतात, 2-4 गाठणी मारून रस्त्याच्या बाहेर फेकून देतात. काय शिकलो आम्ही सगळे? मी बघतो शिकलेली आता मी इकडे बघतो हिंजवडीला वगैरे सकाळी घाई गडबडीत दोघं नवरा बायको गाडीवरनं निघतात, कचऱ्याची बॅग बाई मागच्या मागं गाडीवर बसून फेकते कचरा कुंडीत. मला वाटतं यांनी IT असण्यापेक्षा ऑलिम्पिकला जायला पाहिजे होतं. नेम धरून त्या कचरा कुंडीत बॅग फेकतात. कितीतरी अस्ताव्यस्त पडलेलं असतं. एक गाय मुंबईला मरून पडली, तिचं पोस्टमॉर्टम केलं तर तिच्या पोटामध्ये साहेब 75-80 किलो प्लॅस्टिक सापडलं. समुद्रामध्ये प्लॅस्टिकचं बेड तयार झालं. पंजाब हरियाणामधून रोज एक कॅन्सर पेशंटची ट्रेन दिल्लीला जाते. आता आम्ही गावाकडे परवा हेल्थ चेकअप केलं. वय वर्ष 65च्या पुढच्या 15 ते 20 माणसांना इमिजिएट अँजिओप्लास्टीची गरज होती. किती गोष्टींवरती काम करणं गरजेचं आहे. इथं अनेक माता भगिनी बसलेल्या आहेत. आरोग्याच्या क्षेत्रात आमूलाग्र बदल होणं गरजेचं आहे. संशोधनाच्या क्षेत्रामध्ये पोरापोरींनी आलं पाहिजे.
मला वाटतं केवळ विकास म्हणजे आपल्याला किती पॅकेज, आयुष्यात एक बंगला, एक गाडी, फार फार तर इकडे एखादं फार्म हाऊस, एवढा बँक बॅलन्स. 140-45 कोटी लोकसंख्या आहे पोरांनो भारताची. हजारो लोक रोज जन्माला येतात आणि मरतात. त्यांच्या नावाची नोंद सुद्धा इतिहास ठेवत नाही. आपल्यालाही असंच आले आणि गेले, असंच जर मरायचं असेल तर मग जसं जगायचंय तसं जगा. पण आपल्याला जर वाटत असेल की नाही, मी जे शिक्षण घेतलंय त्याचा समाजाला वापर झाला पाहिजे, तर त्याच्यासाठी चौकटीच्या पलीकडे जाऊन काम केलं पाहिजे. आणि ती मानसिकता आपली तयार झाली पाहिजे. भारत माझा देश आहे, प्रतिज्ञा घेता की नाही रोज? भारत माझा, सारे भारतीय माझे, माझ्या देशावर माझे. रोज घेता की नाही प्रतिज्ञा? एकदाच घ्यायची असते आणि आयुष्यभर पाळायची असते. आपल्याकडं रोज प्रतिज्ञा असते. सरांना माहीत आहे हे रात्रीतनं इसरतंय, उद्या परत द्यावी लागेल. आणि आमचं त्या प्रतिज्ञेत लक्ष पण नसतं की त्याच्या खांद्यावर हात ठेवल, की त्याच्या खांद्यावर हात ठेवल, कधी प्रतिज्ञा संपेल इकडेच आमचं लक्ष असतं. अरे आपण आपल्या देशासाठी काय योगदान देऊ शकलो? भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, अरे वय होतं का? पण त्या वयामध्ये मृत्यूला कवटाळलं केवळ या देशाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून. बरं, मला वाटतं आपल्यावर आता एवढ्या मोठ्या जबाबदाऱ्या नाही आहेत. आता आपल्याला आपलं कुटुंब, आजूबाजूचा परिसर आणि समाजासाठी काय करता येईल यासाठी दिलेलं योगदान, या 2-5 गोष्टींवर तर काम करायचं आहे. मला वाटतं हे काम जर आपण करू शकलो तर येणारा काळ सुंदर असेल. आणि मला इथं बसलेल्या सगळ्या मुलामुलींना शेवटचे 2 मिनिट घेतो, इकडे लक्ष द्या. मला इथं बसलेल्या तरुण पोरांना सांगायचं आहे, मागची सगळी मुलं, पोरांनो तुमची उंची आता वडिलांच्या खांद्याला आली, बरोबर? तुमची चप्पल वडिलांच्या पायाला यायला लागली, वडिलांची चप्पल तुमच्या पायाला यायला लागली. एकदा पोरगा बापाच्या खांद्याला आला आणि बापाची चप्पल पोराला यायला लागली ना, बाप रागवत नाही, चापट मारत नाही. 1ली 2रीत होतो, चुकलं तर पटकन चापट मारत होते. पोरगा एकदा 9वी 10वीला गेला, वडील मारत नाही. अशा वेळेला तुमच्या वडिलांच्या डोळ्याची भाषा समजून घ्या. काय अपेक्षा आहे तुमच्या वडिलांची? वडिलांची इतकीच अपेक्षा, अरे मी आयुष्यभर कष्टात काढले, लेकरा बाळांसाठी जेवढे कष्ट करता येतील तेवढे कष्ट मी करायला तयार आहे. पण एक दिवस असा आला पाहिजे की माझ्या पोराच्या नावानं माझी ओळख झाली पाहिजे. आत्तापर्यंत तुमची ओळख काय? अमुक अमुक यांचा मुलगा, अमुक अमुक यांची मुलगी. एक दिवस असा आला पाहिजे तुमच्या नावानं तुमचे आई वडील ओळखले गेले पाहिजे. उद्या डॉक्टर झालात, लोक काय म्हणतील, ते डॉक्टर साहेब आहेत ना, त्यांचे वडील आहेत बरं का. त्या इंजिनियर मॅडम आहेत ना, त्यांची आई आहे बरं का. त्या लेखिका आहेत ना, हे त्यांचे वडील आहेत. हे तहसीलदार साहेब आहेत ना, ही त्यांची आई आहे. तुमच्या नावानं तुमच्या आईवडिलांची ओळख झाली पाहिजे, इतकं कर्तृत्व करून दाखवा. आणि पोरींनो, तुमच्यावर तर तुमच्या वडिलांचं विशेष प्रेम असतं. माझा दावा आहे, वडिलांचं जेवढं प्रेम मुलावर असतं ना, त्याच्यात थोडं तरी जास्त प्रेम बापाचं त्याच्या मुलीवर असतं. तुमच्यावर पण. मला काय भांडणं नाही लावायची तुमच्या, पण जे खरं आहे ते, तुम्ही वडिलांना काही मागून बघा पोरांनो. वडील म्हणणार देतील, पण 2 दिवस थांब, पगार हो दे, मग बघू. तुम्ही 500 रुपये मागितले तर वडील 50 रुपयापासून सुरू करणार. आणि पोरीनं काय मागू द्या बरं, बापाला असं वाटतं कधी निघून देईल आणि कधी नाही. त्याचं कारण आहे, ज्या दिवशी मुलगी जन्माला येते ना, त्या दिवशी वडिलांच्या मनात 2 विचार चमकून जातात. एक मुलीचं शिक्षण आणि दुसरं मुलीचं लग्न. 1-1 रुपया वडील बाजूला काढून ठेवत असतात. स्वतः फाटलेली तुटलेली चप्पल घालतील, पण पोरीला मात्र शाळेत जायला सायकल घेऊन देतील, गाडी घेऊन देतील, बसचा पास काढून देतील, हॉस्टेलची फी भरतील, तिला चांगले शूज घेऊन देतील. स्वतः इकडं बाप फाटलेलं बनियन घालल, पोरीला मात्र चांगला ड्रेस घेऊन देईल. पोरीच्या लग्नात तर बाप असा फेटाबिटा घालून मिरवत असतो. दिवसभर बापाची मान उंच असते. कन्यादान झालं ना, मग बाप मान खाली घालतो. जावयाच्या हातात हात देतो आणि सांगतो, तळ हाताच्या फोडासारखी जपली, सांभाळून घ्या. दिवसभर वडिलांच्या डोळ्यात थेंब येत नाही. पण पोरीची गाडी एकदा निघून गेली ना, खांबाच्या पलीकडे जाऊन एकटाच रडतो तो बाप असतो. अरे कॉलेजवरून यायला पोरीला 10 मिनिट जर उशीर झाला ना, बाप 10 मिनिटात 10 वेळा आईला विचारतो, कुठपर्यंत आली बघ ग. ते तुम्हाला थेट फोन पण लावत नाही, त्या आईच्या मागला कुठपर्यंत आली बघ, जरा फोन कर. वडील तुमच्यासोबत थोडंसं अंतर ठेवून वागतात, पण बापाचं तुमच्यावर विशेष प्रेम असतं. माझी विनंती आहे सगळ्या मुलींना,
कधीच बापाची मान शिरमेनं खाली जाईल असं वागायचं नाही. बापाला अभिमान वाटला पाहिजे, अरे काय माझी राणी जन्माला आली, काय तिनं कर्तृत्व करून दाखवलं, काय माझा पठ्ठ्या जन्माला आला. आई बापानं तुमच्यासाठी टाळ्या वाजवल्या पाहिजेत. इतकं मोठं काम तुम्ही तुमच्या आयुष्यात करा. आयुष्य सुंदर आहे, या सुंदर आयुष्याचा मनापासून आनंद घ्या. काय करायचं आपण आपल्या आयुष्यामध्ये ते ठरवा. चुटकीशीरशी हे दिवस निघून जातील. आत्ता फालतू जोक क्रॅक करणं, कोणतं आपल्याकडे बघून हसतंय, यात छान छान वाटतं. आत्ता दिवस निघून जातील आणि मार्केटमध्ये आल्यानंतर एक एक रुपया कमवायला किती अक्कल लागते आणि किती घाम गळावा लागतो हे मार्केटमध्ये आल्यानंतर कळायला लागतं. म्हणून जे काही दिवस आहेत ना ते मस्त जगा. आयुष्यात छोट्या छोट्या क्षणांचा आनंद घ्या. चांगली पुस्तकं वाचा, चांगले चित्रपट बघा, चांगल्या नाटकांना जा, चांगल्या माणसांना भेटा. तुमच्या ग्रंथालयामध्ये चांगली पुस्तकं आहेत, ती चांगली पुस्तकं वाचा. पैसे कमवायचे तर जरूर कमवायचे, पण आयुष्य कशासाठी जगायचं हे काही आयुष्याची तत्व आपल्याकडे असली पाहिजेत. आणि म्हणून अवांतर वाचन, चांगलं लिहिणं, चांगलं ऐकणं, चांगल्या लोकांना भेटणं, यातून आपल्याला आपला सर्वांगीण विकास करता येईल का पोरांनो, याची काळजी आपण आपल्या आयुष्यामध्ये घेतली पाहिजे. तुम्ही सगळे एकमेकांपेक्षा वेगळे आहात, तुमच्यातलं वेगळेपण ओळखा. मी जेव्हा कॉलेजला गेलो पुण्याला, माझ्या सरांनी मला विचारलं, गणेश तुला MBA कशात करायचं. मी म्हटलं मला ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये MBA करायचं. सर प्रत्येकाला विचारायचे कोण MBA कशात करणार. आमच्या वर्गात एक बोबडं बोलणारं पोरग होतं, त्याला विचारलं तुला MBA कशात करायचं. त्यानं सांगितलं मला मार्केटिंगमध्ये MBA करायचं. म्हटलं सर म्हटले तुला नीट बोलता येत नाही, तू मार्केटिंगमध्ये काय MBA करतो, तुझं बॅकग्राऊंड कॉमर्स आहे, तू फायनान्समध्ये MBA कर. पोरग वर्गात उठून उभं राहिलं, म्हणला सल कलनाल तर मार्केटिंगमध्ये MBA कलनाल नाही तर शिकणार नाही. म्हटलं सर म्हटले तुला काय करायचं ते कर, आपण परीक्षा घेऊ आणि शोधू कुणामध्ये मार्केटिंगचं टॅलेंट. म्हटलं ठीक आहे, आता काय परीक्षा. आम्हाला 100 रामायणाच्या प्रती दिल्या आणि सांगितलं या बाजारात जाऊन विकून यायच्या, ज्याच्या सगळ्यात जास्त विकल्या जातील आपण समजूयात याच्यामध्ये मार्केटिंगचं टॅलेंट आहे, त्यांना मार्केटिंगमध्ये MBA करायचं. म्हटलं ठीक आहे, 100 रामायणाच्या प्रती विकायला काय लागतंय, अशा बाजारात जाऊन विकून येऊ. 8 दिवस बाजारात फिरलो. 9व्या दिवशी वर्गात आलो. सरांनी विचारलं गणेश 100 पैकी किती प्रती गेल्या. म्हटलं 4. राहुल 8, संतोष 10. मार्क मिळवणारी पोरं, पण 20 पेक्षा जास्त प्रती कुणाच्याच गेल्या नाही. बोबडं बोलणारं पोरग मागच्या बाकावर बसायचं. त्याला विचारलं तुझ्या किती गेल्या रे. म्हणला सल 100च्या 100 प्रती विकून आलो. म्हटलं सर म्हटलं केलं काय, मार्केटिंगची कोणती स्ट्रॅटेजी, कोणतं रेफरन्स बुक. म्हटलं काहीच नाही, मी लोकांच्या दालात जायचो, बेल दाबायचो, लोक बाहेर यायची, लोक बाहेर आली की समोर रामायण ठेवायचो आणि सांगायचं हे रामायण विकत घेता का वाचून दाखवू. लोक म्हणायची वाचून नको दाखवू, तुझं रामायण विकत घे. बोबडं बोलणं विकण्याचा का स्ट्रेंथ आहे. दाबून ठेवला असता तर स्ट्रेंथ ठरला असता का. आपण सगळे एकमेकांपेक्षा वेगळे आहोत. आपल्यातलं वेगळेपण ओळखायचं आणि कसं जगायचं हे आपलं आपण ठरवायचं. आणि म्हणून हा गॅदरिंगचा जो माहोल आहे मस्त एन्जॉय करा, छान हसत राहा, खेळत राहा. मी म्हणत नाही तुम्ही 24 तास अभ्यास करा, पण आनंद व्यक्त करत असताना आपण आपली सात्विकता हरवत नाही होत ना याची काळजी घ्यायची. आणि माझी सगळ्या तरुण पोरांना विनंती आहे, पोरांनो तुम्ही समजा बसमधून चाललेला आहात आणि अचानक तुमच्या कॉलेजमधल्या 2-4 मुली बसमध्ये आल्या, गर्दी आहे, त्या गर्दीमध्ये जर त्यांनी तुमच्याकडे बघितलं तर त्यांना सुरक्षित वाटलं पाहिजे. अरे माझ्या कॉलेजची मुलं आहेत, मी इथे सुरक्षित आहे. गल्लीतून जात असताना रस्त्यावरती तुम्ही 2-5 जण उभे आहात, शाळेतली, गल्लीतली, गावातली, शहरातली एखादी मुलगी तिथून चालली आहे, तुमच्याकडे बघितल्याबरोबर तिला वाटलं पाहिजे अरे इथे 2 वाघासारखी पोरं उभी आहेत, काय कुणाची भीती मला. तिला तुमच्याकडे बघितल्यावर सुरक्षित वाटलं पाहिजे. आणि गल्लीतल्या, गावातल्या, शाळेतल्या, वर्गातल्या मुलीला जर तुमच्याकडे बघून सुरक्षित वाटत नसेल तर तुम्हाला जय भवानी आणि जय शिवाजी म्हणायचा अधिकार नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा. जितका सन्मान तुम्ही तुमच्या बहिणीचा करता ना, तितकाच सन्मान तुम्ही इतरांच्या बहिणीचा केला पाहिजे. म्हणजे कोणत्या बहिणीसाठी मोर्चे काढावे लागणार नाहीत, कॅन्डल मार्च काढावे लागणार नाहीत. सुंदर आयुष्य आहे, त्या सुंदर आयुष्याचा आनंद घ्या. ज्या ज्या पोरांची परिस्थिती थोडीशी हालाकीची आहे, गरिबीची आहे,
त्यांच्यासाठी मला जाताना सांगायचं, अजिबात रडायचं नाही. ज्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्यायचा. तुम्ही नशीबवान आहात की तुम्हाला मदत करणारी माणसं तुमच्यासोबत आहेत. आता बऱ्यापैकी बदल होत आहेत. आम्ही कॉलेजला यायचो, शेखर आम्ही बरोबर होतो, न्यूयॉर्क्सला निघालो ना तिकडनं केडगाववरनं, आम्ही सायकलवर यायचो. ह्या पोरांच्या तब्येती जरा बऱ्या होत्या, आम्ही किडकिडीत होतो. त्या केडगावच्या पुलावर खुशे जर सायकलसुद्धा चढायची नाही. हे सायकल मारत पुढे गेले की आम्ही लोटत तो पूल चढायचा, मग खाली यायचं, न्यूयॉर्क्स कॉलेजपर्यंत जायचं. मजा होती हो, पैसे नव्हते, आनंद मात्र भरभरून होता. केडगावला मी ज्या कॉलनीत राहायचो ना, अख्ख्या कॉलनीत सगळ्यांची घरं स्लॅबची होती, फक्त एकटंच माझं घर पत्र्याचं होतं. मी आईला म्हणायचो, आई सगळ्यांची घरं स्लॅबची, आपलंच पत्र्याचं का? ती म्हणायची, तुझे वडील शिक्षक आहेत म्हणून घर पत्र्याचं. मी म्हणायचो, शासनाचा GR आहे का शिक्षकांनी स्लॅबची घरं बांधायची नाही? ती म्हणायची, तू नशिबान आहेस पत्र्याच्या घरात जन्माला आला. मी म्हणायचो, का? ती म्हणायची, बघ घर गरम व्हायला लागलं का तुला कळतं उन्हाळा सुरू झाला आहे, घर गळायला लागलं का तुला कळतं पावसाळा सुरू झाला आहे. शेजारच्या स्लॅबच्या घरात उन्हाळा कळत नाही, पावसाळा कळत नाही, खास ऋतूंची ओळख व्हावी म्हणून भूगोल शिकवणाऱ्या तुझ्या बापानं असलं मॉडेल उभं केलं आहे म्हणायचे. पैसे नव्हते, आनंद मात्र भरभरून होता. वडील एक चॉकलेट आणायचे, माझ्या बहिणीच्या हातात द्यायचे आणि म्हणायचे, गणेश आणि तू अर्धा अर्ध करून खा. ताई चॉकलेटचे 2 भाग करायची, एक मोठा आणि एक. ताई चॉकलेटचा मोठा भाग मला द्यायची आणि छोटा स्वतःला ठेवायची. चॉकलेट छोटं होतं पण आभाळा एवढा संस्कार करून गेलं. मोठ्या लोकांनी मोठ्या गोष्टी मोठ्या मनानं छोट्या लोकांना द्यायच्या असतात आणि हे फक्त बहीण करू शकते. म्हणून एकमेकासोबत प्रेमानं वागा. शाळा कॉलेजचे दिवस परत नाही. एका बेंचवर किती जणी बसता? 2 जण. आम्ही 3-3 जण बसायचो आणि कर्कटकनं अशी रेष मारून जागा वाटून घ्यायचं. तुझा हात इकडं का, तुझं दप्तर इकडं का. शेवटच्या दिवशी बाईंनी उभं केलं, मला म्हणल्या, गणेश बेंच इथंच राहणार आहे, तू फक्त वर्गात नसणार आहेस. तुम्ही ज्या बेंचवर आता बसताय ना, या खोसे सरांना, अध्यक्ष, या सगळ्यांना विचारा, त्या बेंचवर आधी कितीतरी जण बसून गेलेत. तुम्ही जाल, पुढचं कुणीतरी येऊन त्या बेंचवरती बसणार आहे. आपण मालक, आपण विश्वस्त आहोत. सांभाळायचं, पुढच्या पिढ्यांच्या हवाली करायचं आणि ज्या दिवशी तिकीट येईल त्या दिवशी जगाचा निरोप घेऊन निघून जायचं. इतकं सुंदर आयुष्य आहे. म्हणून जे शाळेतले क्षण मिळालेत ते आनंदानं जगा. शाळेतले दिवस परत नाहीत. आणि या पोरापोरींचं जगणं जर शोधायचं असेल ना मॅडम, हे तुम्हाला गृहपाठांच्या वह्यात सापडणार नाही. यांच्या वर्गपाठाच्या वह्यांची मागची 2-4 पानं वाचायची. यांचं जगणं तिथं लपलेलं असतंय. मेहंदीचं डिझाईन, रांगोळी, पोरांनी तर किती किती नावं खुडून खुडून पुन्हा पुन्हा लिहिलेली असतात. ही त्यांनाच माहिती. पोरांचं जगणं सापडतं हे वह्यांच्या शेवटच्या पानांमध्ये. ती शेवटची पानं जर आपल्याला कळाली तर यांचं जगणं समृद्ध होईल. म्हणून तुम्हा सगळ्यांना तुमच्या भावी आयुष्यासाठी मनापासून शुभेच्छा देतो. आदरणीय खोसे सर हे आमचे शिक्षक आहेत आणि गेल्या अनेक वर्षांपासून सरांचे आणि माझे ऋणानुबंध आहेत. मला वाटतं मधल्या कार्यक्रमात आमची भेट झाली इथे, आपलीही भेट झाली इथे आमदारांनी ठेवलेल्या कार्यक्रमात. आणि त्यानंतर सगळ्यांनी मला फोन केला की आमच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी आपण यावं. या निमित्तानं तुम्हा सगळ्यांशी संवाद साधता आला. तुम्ही मस्त राहाल, तुमची इच्छा, आकांक्षा, स्वप्न तुम्ही पूर्ण कराल अशी अपेक्षा बाळगतो. तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्राचार्य सरांनी सांगितलंय कविता सादर करा. ती कविता तुम्ही सगळ्यांनी बॉईज 4 मध्ये ऐकली असेल. मी कॉलेजला असताना ती कविता लिहिली होती आणि मग ती चित्रपटात आली. मला लिहिता येतं बऱ्यापैकी, पण गायला गळा लागतो. माझ्याकडे नरड आहे, चालेल का? 1-2 कडवी तुमच्यासाठी सादर करतो. काय सांगू राणी मला गाव सुटना, कसं सांगू राणी मला गाव सुटना. बंद गळ्या मंदी माझं मावे नाग अंग, जिंच्या कापडा मंदी दुनिया झाली कशी तंग. जो तो आहे राणी आपल्या धुंदीमध्ये दंग, माणसांनी माणसांचे सोडले का रंग.
म्हाताऱ्याच्या धोतराची गाठ सुटना, काय सांगू राणी मला गाव सुटना. पारी आली सरी गेली झाली त्याची तारी, पदव्यांच्या ढिगाऱ्यात पाटी राहिली कोरी. कॉलेजच्या कट्ट्यावरती गर्दी झाली सारी, आपऱ्या चिपऱ्या कपड्यामंदी फिरती साऱ्या पोरी. म्हातारीच्या डोहीवरला पदर हटना, काय सांगू राणी मला गाव सुटना. शहरातली गाडी बघा धुमचं गाणं गाती, भावनांनी भावनांशी तोडली का नाती. ओल चिंब पावसात ओली चिंब माती, शारदाच्या चांदण्यात भिजल्या कागराती. सर्जा राजाची जोडी माग हटना, काय सांगू राणी मला गाव सुटना. गावाकडची माणसं आमची कशी साधी भोळी, प्रेमाच्या या रंगामध्ये रंगते आमची होळी. दिवाळीच्या सणासाठी जमली ही मंडळी, सुरसुरीच्या सुरामंदी चाखू पुरणपोळी. चुलीवरल्या भाकरीची चव ही सुटना, काय सांगू राणी मला गाव सुटना. कसं सांगू राणी मला गाव सुटना, गाव सुटना, गाव सुटना. थँक्यू.